ही अनन्या अजून हॉलमध्ये काय करते? तो दिवा पण मीराकडे, मला मार्जरीला भेटायला जावंच लागेल, पण कशी जाऊ ही मुलगी? मला मायालाही काही गोष्टींचा संशय आलाय. सगळ्या गोष्टी हातातनं निसटत चालल्यात. काय करू? मंजिरी वहिनी, तुम्ही चक्क इथे किचन मध्ये? अच्छा अच्छा अच्छा, तुमच्या लाडक्या सुनेने कॉफीची फरमाईश केलेली दिसतीये. नाही म्हणजे हल्ली फारच लाड करायला लागले तुम्ही तिचे. घरची सून नाही, महाराणी समजायला लागली होती. पाणी प्यायला आले होते. या दिव्याचं काय रहस्य असेल? याच्यामुळेच आजीच्या आजूबाजूला आग लागली होती का? पण हा दिवा तिथे कुणी आणून ठेवला असेल? मायाने? झोपली नाहीस अजून? आमचे हे कितीही जेवले ना रात्रीचे तरी त्यांना दूध लागतच, म्हणून न्यायला आले होते. तशी वहिनी पूजा छान झाली नाही? पण अचानक कशी काय पूजा ठरवली तुम्ही? म्हणजे काही कळलं नाही मला. अथर्व मीराच्या सुखी संसारासाठी. दिव्याचं रहस्य काही असू दे, ते मी शोधून काढेन. पण आजीला मारण्याचा प्रयत्न कोणी केला हे मला शोधायचंय. आणि त्यासाठी अंबिकाताई आहेच माझ्यासोबत. वहिनी, मीराचं कौतुक करावं तितकं थोडं आहे नाही? नाही म्हणजे तुमच्यासारखी हुशार, शिस्तप्रिय बाई, पण गोड बोलून तुम्हाला सुद्धा भुरळ घातली तिने. नाही म्हणजे तसं बघणाऱ्याला वाटतं नाही का? अय्या वहिनी,
अहो काय केलं? असा कसा ग्लास फुटला? तुम्हाला लागला नाही ना कुठे? तुम्ही सारखा लागेल, काच लागेल. हाताला लागलाय का? नाही हा नाही. अहो बघू दे मला लागलाय का. नाही, काही नाही झालंय. वहिनी लागलं असेल तर हळद लावते मी. नाही, काही नाही झालंय. अहो बघू. मग तुम्ही हात का लपवला पदरात? नर्मदा, काही नाही झालंय. जातो इथून. बघू मला नर्मदा. वहिनी दाखवा. नर्मदा, काही नाही झालंय. वहिनी अहो लागलं असेल तर म्हणते ना, काही नाही. हळद लावते ना. अगं काय करतेस नर्मदा? वहिनी काही नाही झालंय. मी म्हणाले ना, काही नाही झालंय. तू ऐकतच नव्हतीस. अहो पण मग तुम्ही हात का लपवला होता पदराखाली? ते गार वारा सुटलाय ना नर्मदा, म्हणून पदर घेतला होता मी. अच्छा, मला वाटलं. तुला काही वाटतं नर्मदा? त्या काचा पडल्या तर उचल आधी. हे बरं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. या घरातली मुलगी आहे मी, तुझी नोकर नाही. मंजिरी आली मोठी शाणी, काचा उचल म्हणे. मार्जरी, हे मगाशी माझ्यासोबत काय झालं होतं? माझा हात असा जीर्ण कसा काय झाला होता? मार्जरी, उत्तर दे, सांग काहीतरी. माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाहीये याआधी. देवाची आरती करताना जेवढा त्रास व्हायचा त्याहून भयंकर आहे हे सगळं. सांग मार्जरी, उत्तर दे. मंजिरी, तेच तुझं खरं रूप आहे मंजिरी. ती म्हातारी तर वाचलीच, पण तो दिवा सुद्धा तुझ्या हातून गेला, मीराकडे गेला. जेव्हा जेव्हा ती सूर्यास्तानंतर त्या दिव्याला स्पर्श करेल, तेव्हा हळूहळू तुझं खरं स्वरूप बाहेर. तेव्हा काही कर, सर्वस्व पणाला लाव, पण तो दिवा परत मिळव. नाहीतर सगळं संपे, सगळंच संपे.